सदावर्तेंच्या संचालकांवर एसटी बँकेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि संचालकांनी एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याचं समोर आलंय। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी हा आरोप केल्याचं कळतंय आणि सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यामध्ये आरटीजीएस ने पैसे टाकल्याचा पुरावा सुद्धा त्यांनी सादर केलाय। तब्बल 43 लाखांची रक्कम जयश्री पाटलांच्या खात्यामध्ये टाकल्याचा त्यांनी आरोप केल्याचंही पाहायला मिळालं। आम्ही आयुक्तांकडे आता जात आहोत। हा जो माझ्याबरोबर जो कामगार भरती केला टेम्पररी, त्याच्याकडून 11 लाख रुपये घेतले, जिवे मारण्याची धमकी, गोळ्या घालण्याची धमकी त्याला दिली जाते। त्याच्याकडे ते व्हिडिओ आहेत, तो तुमच्याशी बोलेल। परंतु कुठल्याही परिस्थितीवरती मध्ये सदावर्ते आणि त्यांच्या संचालकांवरती आता बाळंतर येणारच आहे, त्यांची बरखास्ती होणार आहे। मात्र माझी मागणी अशी आहे की या संचालकांचे आणि त्यांच्या परिवाराचे सगळे खाते तपासले पाहिजे। सहकार आयुक्तांनी 5 लाख ऑनलाईन पाठवले, विजय वाघला आणि सुनील मालुसरीला 2.5 लाख ऑनलाईन पाठवले आणि 6 लाख दत्तात्रय खेडकरांना कॅश दिली। आपले सदावर्ते साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर मी 6 लाख कॅश दिली। कामाला मला घेतला सर, पण मला कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला। मला सांगितलं परमनंट एका हातात तुम्ही पैसे द्या, एका हातात तुम्हाला परमनंट जॉब भेटणार आहे आणि शाखा व्यवस्थापक पद भेटणार आहे। पण मला घेताना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला आणि क्लार्क म्हणून घेतला मला। आणि त्यांनी 2-3 महिने गेले, 6 महिने गेले साहेब, पण त्यांनी मला ना परमनंट ऑर्डर दिली, ना 50 ते 60 70 हजार पगार दिली, ना शाखा व्यवस्थापक पद दिला मला।